अध्याय 9वा आणि अध्यायाचं नाव काय आहे? राजविद्या आणि राजगुह्य योग. तर आपल्याला हा राज जो आहे याच्यामध्ये दडलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, त्या दडलेल्या ज्ञानाला आपल्याला स्वतःच्या बळावर, स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्याला प्रकाशित करायचं, स्वतःलाच प्रकाशित करायचं बरं का. कारण प्रकाश आपल्या आतमध्ये आहे. प्रकाश कुठे आहे? आपल्या आतमध्ये आहे. आणि त्या प्रकाशाला प्रकाशमान करायचं आपल्याला स्वतःला. तर त्यासाठी आपल्याला गुरुला शरण जावं लागतो. आणि गुरुला शरण गेल्यानंतर जे ज्ञान होतं, प्रगट होतो, त्या प्रगट झालेल्या अनुभवातून ज्ञानेश्वरी सांगायची असते. बरेचसे लोक असेच ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात करतात, दासबोध सांगायला सुरुवात करतात, पण ते अंतर्मुख झालेले असतात, अंतर्मुख झालेले नसतात. ते बाह्य अंगाने सांगतात. आणि बाह्य अंगाने सांगितलेली ज्ञानेश्वरी आपल्याला त्या परमात्म तत्वापर्यंत नेण्याचं, जाण्याचं, त्याला प्राप्त करण्याचं ज्ञान कदापि प्राप्त होणार नाही. कारण जोपर्यंत आपण अंतर्मुख होत नाही, डोळे बंद करून ध्यान करून त्या आतमध्ये असलेल्या त्या आत्मतत्वाला आपण काय करायला पाहिजे? प्रकाशित करायला पाहिजे. ते नखशिकांत असलेलं चैतन्य, त्या चैतन्याचा आपल्याला लिहिले की नाही, ज्ञानियांचा राजा सखा माझा ज्ञानेश्वर, लिहिले की नाही. बघा, ज्ञानोबारायांचा जो अभंग ज्यांनी लिहिले आहेत, ज्ञानोबारायांनी अनेक अभंग लिहिले, त्या प्रत्येक अभंगातून ज्ञानोबारायांनी आपली स्वतःची अनुभूती लिहिली. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला ज्या ओव्या आहेत, 25, 30, 40, 50, त्या माऊलींनी स्वतःच्या अनुभवाच्या ओव्या लिहिलेल्या आहेत. आणि म्हणून सुरुवातीचं जे आहे ज्ञानेश्वरीचं, प्रत्येक अध्यायामध्ये जी सुरुवात आहे, ती सुरुवात आपल्याला माऊलींनी स्वतःच्या अनुभवातून सांगितलेली आहेत ओव्या. आणि तसं आपल्याला अनुभव आपल्याला स्वतःला आला पाहिजे. जे अनादिकालचं जे नाम आहे ते आता पण तेवढंच ताकदीने सिद्ध आहे, पण आपण सगळे बद्ध असल्यामुळे आपल्याला ते सिद्ध करता येत नाही. सगळ्या विषयाने माणूस बांधलेला आहे. आणि जोपर्यंत ह्या संपूर्ण विषयांतून जेव्हा आपण बाहेर निघू, आणि निघण्यासाठी एकमेव साधन काय असेल तर ते हरिनाम आहे. आणि त्या हरिनामातून आपल्याला आत्मज्ञानाची अनुभूती येते. आत्मज्ञानातूनच आपल्याला आत्म्याची प्राप्ती होते. आत्मज्ञान, काय शब्द काय वापरला आहे? आत्मज्ञान म्हणजे आत्म्याचं ज्ञान. मग आत्मा तुमच्याकडे नाही का? प्रत्येकाकडे तो आत्मा आहे आणि त्याचंच आपल्याला ज्ञान नाही. आणि तोच व्यापक आहे. सगळीकडे एकच आत्मा भरलेले, सर्वा घटी राम देहादेही एक लिहिले. आणि तो एकालाच प्राप्त करण्यासाठी एवढी सगळी मेहनत आहे. आणि तो एकच आपल्या हातात येत नाही, आहे आपल्या जवळच. जवळी ठेवणे चुकले, दारोदारी हिंडू लागले, अज्ञान असं न कळे देव कुठे, समर्थ सांगतात. अज्ञानी माणसाला कळतच नाही देव जवळ आहे, आणि तो शोधतो कुठे आहे? बाहेर. आणि म्हणून मागच्या ओवीमध्ये ज्ञानोबाला सांगून गेले, जे ज्ञान गंगे न्हाले पूर्णता जेवून झाले. ज्ञानरूपी गंगेमध्ये आपण न्हावून निघालं पाहिजे. आपली आंघोळ ज्ञानातून व्हायला पाहिजे. आपण ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जाऊ नये तिथे जावे, परी विवेके सहित. पण आपल्या पिंडामध्ये आंघोळ करून आपल्या पिंडामध्ये वैराग्य, विवेक हे उत्पन्न होणार नाही, निर्माण होणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? ज्ञान गंगे न्हाले, ज्ञानरूपी गंगेमध्ये न्हावून निघालं पाहिजे. पूर्णतः जेवून झाले. याच्यावर आपलं विवरण झाला. आता राजविद्या राजगुह्य योग आणि श्लोक क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक आहे 197. बघा, आता ज्ञानोबा काय सांगतात? कारण आपल्याला संतांसारखं व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळू येईल. तरीच आपल्याला या ग्रंथांचा महिमा, संतांचा महिमा
संतांसारखे झाले तरच आपल्याला संतांची भाषा कळेल. आपण संतांसारखं जर झालो नाही आणि फक्त आपण माहितीसाठी आलो तर आपली माहिती आपल्याला मिळेल, पण ती माहिती आपल्याला वाचवणार नाही. आपल्याला तसं व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. म्हणजे संतांचं अंतःकरण जसं त्या हरिनामाने पूर्णपणे भरून गेलं, भर आली अंतःकरणाला ज्ञानाची, तसे आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची बहर यायला पाहिजे. आणि ती येण्यासाठी आपल्याला नाम जप यज्ञ, म्हणजे नाम हाच यज्ञ आहे. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सखे स्नानादी कर्म. आंघोळ करायची पण गरज नाही सांगतात. नाम परब्रह्म वेदार्थे. नामच परब्रह्म आहे. वेदांच्या मताने नामच परब्रह्म आहे, म्हणजे नामच ब्रह्म आहे. आणि तो ब्रह्म आपल्या हातात येत नाही का? आपल्याजवळ नाम नाही. म्हणून नाम जपू यज्ञ, तो यज्ञ आताच ताईने सांगितलं, यज्ञ आहे तो. तो एकदा तुमचा चालू झाला की तुम्हाला कुठं ज्ञानाला शोधायला जायची गरज नाही. ज्ञान तुम्हाला शोधत येईल. आता आपण 14व्या श्लोकाकडे वळूया. सततम कीर्तयन्तो माम यतस्तंश दृढव्रताः नमस्तस्यंच माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततम कीर्तयन्तो माम यतस्तंश दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. म्हणजे रात्रंदिवस माझं नामस्मरण करतात जे साधू, जे संत अखंड माझं चिंतन करतात, अखंड चिंतन विठोबाचे. सततम कीर्तयन्तो म्हणजे सातत्याने जे माझ्या नामाचा जप करतात, त्या लोकांना इंद्रिय निग्रह, इंद्रिय दमन करण्याची गरज नाही. इंद्रिय दमन कोणाला करावं लागतात? की ज्यांचं अखंड नाम चालत नाही. मग त्यासाठी काही प्रक्रिया आहेत. त्या दाबायचं, जरा श्वास घ्यायचं, थोडं वेळ थांबून धरायचं, मग हलूच सोडायचं. अशा अनेक प्रकारच्या प्रक्रिया आहेत. 6व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं ज्ञानोबांनी काय काय कसं कसं करायचं. ती कुंडलिनी जागृत व्हावी म्हणून आपला 6वा अध्याय पूर्ण सांगितलं आहे. त्याच्यामध्ये तीच प्रक्रिया दाखवल्यात. आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला काय करायला लागतो? यम म्हणजे काय? यम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे काय? इंद्रिय दमन. तर ह्या श्लोकामध्ये भगवंत सांगतो अर्जुनाला, अरे यम नियम करण्याची गरज नाही. तुमचं अखंड चिंतन चालू झालं, अखंड तुमचा जर कीर्तन चालू झाला. कीर्तन म्हणजे काय? कीर्तनाचे 2 प्रकार बरं का. एक बाह्य अंगाचं कीर्तन आहे आणि एक अंतरंगाचं कीर्तन आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाटचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले, ज्ञानोबा सांगतात. तरी कीर्तनाचे नि नटनाटे म्हणजे कीर्तन आहे तो कीर्तन तुमचा आतमध्ये कीर्तन चालू आहे, आणि एक कीर्तन बाहेर आहे. म्हणजे जे आपल्याला टाळ मृदुंग वाजून जे कीर्तनकार कीर्तन गातात, तो एक कीर्तन आहे. आणि त्या कीर्तनातून काय होतो? तर दवंडी पिटाळली जाते. ज्ञानाची दवंडी पिटाळली जाते की प्रत्येकाने ह्या कीर्तनाला या, आणि प्रत्येकाने ते कीर्तन केलं की त्यांना आवड निर्माण होतो. भगवंताच्या नामाची आवड निर्माण होण्यासाठी बाह्य अंगाचं कीर्तन आहे. भगवंताचं ज्ञान जड जीवापर्यंत पोहोचवण्यासाठी जी दवंडी पिटली जाते त्याला कीर्तन म्हणतात. आणि त्या कीर्तनातून जे जड जीव आहेत, जे अज्ञानी जीव आहेत, त्यांना हळूहळू सवय लागते कीर्तन करण्याची. म्हणून प्रत्येक कीर्तनकार काय करतात? जिकडे तिकडे जाऊन कीर्तन गातात, कीर्तनाचे अभंग घेतात. एखादा अभंग घेतात आणि सोडतात. तो एक कीर्तन आहे. आणि त्या कीर्तनातून भगवंताच्या लीलाचं गुणानुवाद सांगितलं जातं. भगवंत कसा आहे, भगवंताने येऊन कोणत्या युगामध्ये, त्रेतामध्ये, द्वापार, कलियुगामध्ये काय काय केलं, लीला कशा केल्या,
त्या लीलांचं गुणानुवाद काय करतात, सांगतात लोकांना. मग त्याच्यातून आपल्या अंतकरणामध्ये भाव तयार होतो. एखादा अभंग घेतला ज्ञानोबराचा, त्याच्यावरती विवरण करतात. हा एक कीर्तन झाला. दुसरा कीर्तन असा आहे की तो अंतरंगाचा कीर्तन आहे. आणि तो कीर्तन आपल्याला जो श्वास जातो येतो त्याच्यावरती आपण ते कीर्तन करायचं. म्हणून कीर्तनाचे नि नटनाचे, म्हणजे कीर्तन आपला अंतरंगातला कीर्तन चालू झाला का माणूस नाचतो काय, गातो काय, उड्या काय मारतो, हसतो काय, दरदरून अंगाला घाम काय होतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अष्टसात्विक भाव. आणि तो एक कीर्तन आहे, आतला कीर्तन आहे. आणि तो कीर्तन करण्यासाठी संपूर्ण शास्त्र लिहिलेत. शास्त्राचं लिखाण संतांनी करून ठेवलं कशासाठी, की आतलं कीर्तन जे आहे, कीर्तनचं अंग होय अंग हरिरूप. अगदी नखशिखांत कीर्तन आपण करायला बसलो, आपण ध्यान करायला बसलो का ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला जो आतमध्ये कीर्तन आहे नाही का, मोठके गुरुमुखे उदयजत दिसे हृदय स्वयंभूचा असे. आणि ते हृदय स्वयंभू असलेल्या त्या परमात्म्याचं चिंतन कसं करायचं हे सांगणारं ते एक कीर्तन आहे. आणि म्हणून कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. अगदी तो कीर्तन चालू झाला, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. प्रायश्चित्त करण्याची गरज नाही, इंद्रिय दमन करण्याची गरज नाही, मनोनिग्रह करण्याची गरज नाही. अखंड आपला कीर्तन सुरू होतो. आणि त्या कीर्तनातून जे नामची नाही पापाचे ऐसे केले, आपल्याकडे असलेला अनेक जन्मांचा पापाचा जो साठा आहे, अनेक जन्मांचा, एका जन्माचा नाही, तो साठा, ते पाप एका क्षणात जर आपला अंतकरणातला नामरूपी कीर्तन जर सुरू झालं श्री गुरुकृपेने, तर त्याचा एका क्षणात त्याचा नाश होतो. जसं एखादी गुहा आहे, हजारो वर्षे बंद आहे, आणि त्या गुहेमध्ये एखादा माणसाला आतमध्ये प्रवेश करायचा झाला तर तो काय शस्त्रास्त्र घेऊन जात नाही, कारण शस्त्रास्त्राने अंधार जात नाही. मग तो काय करतो, एक मशाल घेऊन जातो आणि एक काडीपेटी घेऊन जातो आणि मशाल तिथे पेटवतो. पेटवल्याबरोबर त्या मशालीमध्ये हजारो वर्ष असलेला अंधकार एका क्षणात दूर होतो. तसं आपल्याकडं नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे, नामसंकीर्तन साधन पैसोपे, नामसंकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, न लगे सायास जावे वनांतरा, न लगे सायास जावे वनांतरा. बघा ज्ञानोबराय सांगतात हरिपाठातून, नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे. अनेक जन्माची, एका जन्माची नाही. आत्तापर्यंत जेवढे आपले जन्म झाले, किती असतील तेवढे, लाखो असतील, करोड असतील, त्या सगळ्यांचा एका क्षणार्धात कीर्तनाचे नि नटनाट्ये, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. प्रायश्चित घेण्याची गरजच नाही. काय लोकांना पाप झाल्यानंतर त्या पापाची खंडणी करण्यासाठी प्रायश्चित घ्यावा लागतो, पण इथं प्रायश्चित्ताची पण गरज नाही. एवढा नामाचा प्रभाव आहे. बघा, ज्या नामातून भगवान शंकराने विष पचवलं, ज्या नामातून मीराबाईनं विष प्याली ती, पण तेही तिला पचवता आलं. ज्या नामातून भक्त प्रल्हाद तरला, त्याचं कीर्तन अखंड झालं होतं. त्याला किती ठिकाणी काय काय केलं, त्याला कड्यावरून ढकललं काय, हत्तीच्या पायाखाली काय, तेलाच्या कढईत काय टाकलं, केवढे त्याचे हालाल केले, पण त्याला काहीही झालेलं नाही. का? नामस्मरण. तसं तुमचं आमचं सावध व्हा बरं का. मी काय सांगतो त्याच्यासाठी सावध व्हा. या सगळे पोथ्या पुराणं जे आहेत, सगळे ग्रंथ आहेत, ते एका नामासाठी, नामाला प्रकाशमान करण्यासाठी आहेत. आणि तो नामच नसेल आपल्याकडे आहे तर आत्तापर्यंत आपल्याकडे जे काय कोणाचं 40, 50, 60, 70 आयुष्य असेल ते फुकट गेलं समजायचं.
कारण त्याच्यासाठीच आपल्याला घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा करावया. भगवंताच्या चरणाची सेवा करण्यासाठी जन्म मिळालेला आहे. आता चरण म्हणजे काय? चरण म्हणजे प्रत्यक्ष पाहणे बरं का. चरण म्हणजे आपली इडा पिंगला नाडी आहे ना, ती जातो येतो जातो येतो. त्याच्यावरती आपल्याला इडा पिंगला आणि सुषुम्ना ह्या तिन्ही नाड्यावर, ह्या त्रिवेणी संगमावर आपल्याला कीर्तन जमलं पाहिजे, आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे. ते सांगितलं. सगळं गुह्यशास्त्र आहे, पण सांगेल कोण? गुह्यातलं गुह्य आहे. म्हणून ज्ञानोबाला सांगतात, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी, अगदी त्रिवेणी संगमावर आपण गेलो, आंघोळ केली, पण आपल्याकडं नामस्मरण नसेल. नाना तीर्थे भ्रमी, अनेक प्रकारचे तीर्थ आपण केलं, भ्रमाच्या भरामध्ये आपण गेलो आणि सगळ्या तीर्थामध्ये आंघोळ केली, पण चित्त नाही नामी. आपलं चित्त त्या नामामध्ये दंग नसेल, त्या नामाकडे आपलं लक्ष नसेल, तरी ते व्यर्थ. म्हणजे व्यर्थ म्हणजे फुकट, फुकट गेलं काम. बरं, हे मी सांगत नाही बरं का. नाही तर काही लोक म्हणतात, मला दोष देतात, बाबुल महाराज काय नाही का. अरे आम्ही नाही काही सांगत, हे ज्ञानोबाने लिहिलं ते तुम्हाला सांगतो. आम्ही जे संतांनी लिहिलं ते सांगतो. संतांचे बोल आहेत, ते माझे बोल नाहीत. आम्ही फक्त त्याचा तुम्हाला विशद अर्थ सांगतो. विशद म्हणजे व्यापक अर्थ सांगतो. तुम्हाला कळत नाही, कारण तुमच्याकडे ती व्यापकता नाही. संतांकडे ती व्यापकता होती. आणि म्हणून तुम्हाला पहिल्याच वेळेस सांगितलं, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज सांगतो, तुम्ही संतांसारखे व्हा, तरीच महिमान करो येईल, तरीच तुम्हाला ह्याच्यामध्ये जो काही महिमा गायलेला आहे नामाचा तो कळेल, अन्यथा अजिबात कळणार नाही. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, बघा, कीर्तनाचे नि नटनाचे म्हणजे कीर्तन तुमच्या अंगामध्ये, भजन तुमच्या अंगामध्ये चालू झाला. भजन, कीर्तनाला दुसरा शब्द काय? भजन शब्द दुसरा शब्द. भजन करे महादेव, भजन करे महादेव, राम जपे सदा शिव, राम जपे सदा शिव, भजन करे महादेव, भजन करे महादेव. कोण भजन करतो? महादेव प्रत्यक्ष शंकर भगवान. कोणाचं भजन करतो? रामाचं भजन करतो. आणि राम म्हणजे काय? आत्मा रामाचं भजन करतो. भगवान शंकराने आत्मारामाचं भजन केलं आणि आपल्यालाही तेच भजन सांगितलं आहे. जे कृतायुगामध्ये जे नाम होतं तेवढंच सिद्ध आता ह्या कलियुगामध्ये नामाला एवढी शक्ती आहे नामाकडे, तेवढंच सिद्ध आहे बरं का. जे ज्ञानोबाला अनुभूती आली, जे तुकोबाला अनुभूती आली, जी जनाबाईला आली, जी मीराबाईला आली, तीच अनुभूती तुम्हा आम्हाला येणार, 100% येणार आहे. पण आपला त्या नामावर विश्वास असला पाहिजे. आणि निरूपणावर जे काय निरूपण चालू आहे, विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी, त्याच वेळेला तुम्हाला मोक्ष आहे. जे काय इथून श्रीगुरूच्या कृपाशीर्वादातून जे काय मुखातून निघतं त्याच्याकडं बारकाईने लक्ष द्या. आणि आपलं स्वतःचं हित साधून घ्या. आणि हित कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. तुमचं चिंतन चाललं पाहिजे. हित ते करावे देवाचं चिंतन. चिंतनामध्ये हित आहे, सांगण्यामध्ये हित नाही, ऐकण्यामध्ये हित नाही. तुमचा चिंतन कसं वाढेल, तुमचं नामस्मरण कसं वाढेल. काहीतरी तुम्ही स्वतःला काहीतरी सवय लावून घ्या की आपण 2दा 3दा 4दा भजन करायला, म्हणजे नामस्मरण करायला आपण आसन धारण करायला पाहिजे. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाला सांगतात की नाही, आठा प्रहारा माझारी मोठके निमिषभरी देतो जाय, मग जे ज निमिष देखल माझे सुख ते ते आरोग्य विषय घेईल. म्हणजे 4 प्रहर दिवसाचे, 4 प्रहर रात्रीचे, 8 प्रहरामध्ये 2 प्रहर बसा, 3 प्रहर बसा, 4 प्रहर बसा, पण बसा आणि ध्यान करा. मोठके निमिषभर म्हणजे हळूहळू
माझ्यासाठी वेळ दे सांगितले अर्जुनाला, म्हणजे माझ्या भजनासाठी वेळ दे. मग जे जे निमिख देखील सुख, थोडा तरी सुख तुम्हाला मिळालं अंतःकरणामध्ये, तर तुम्हाला असं वाटेल कधी घरी जातो आणि कधी एकदा ध्यान करतो, कधी घरी जातो आणि एकदा ध्यानाला कधी बसतो. ते सुख आहे. आणि त्या सुखासाठी आपण वेडे व्हायला पाहिजे. हो, वेडा झालो वेडी यांच्या गावी आलो, असं तुकोबारांची अवस्था होती. आणि तीच अवस्था आपली झाली तर आपल्याला तुकाराम महाराज कळतील, आणि त्या तुकाराम महाराज ज्ञानोबाऱ्या पण कळणार नाही. आणि म्हणून तुका म्हणे अंगी व्हावे ते, आपल्याला संतांसारखं व्हावं लागेल तरच हे ज्ञान कळेल. त्यासाठी आपल्याला खाण्यावर बंधन पाहिजे, गळ्यात माल पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे बरं का. तंतोतंत आपल्याला पालन करायला पाहिजे. आणि आपण पालन जर केलं नाही तर यातलं काहीच कळणार नाही. मग आम्ही जे काही सांगतो इथून तुम्हाला ओरडून जीव तोडून, त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. आणि उगाच नली फुंकलेच होणारे आणि इकडून तिकडून गेले वारे, अशी परिस्थिती होईल. म्हणून काय लिहिलंय, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. प्रायश्चित्तच नाही, जे नामच नाही पापाचे ऐसे केले. बघा, का तर कीर्तनाचे नटनाचे, कीर्तनाच्या नटनाचे म्हणजे कीर्तनाच्या नामातून, म्हणजे कीर्तनाच्या प्रभावाने, कीर्तनाच्या उत्कर्षाने, कीर्तनाच्या प्रतापाने. तेवढं कीर्तन केलं त्या लोकांनी, संतांनी प्रताप करून दाखवला त्यांनी. तुम्हाला विजय मिळवत असेल अंतःकरणावर, तर तुमचा कीर्तन तुमचा अखंड चालला पाहिजे. आणि एकदा का तुमचा कीर्तन अखंड चालला, जाईत रे जाईत म्हणून निशाण ध्यानाचे लागते. ज्ञानोबाला सांगतात, जिंकलास रे जिंकलास, कारण ध्यान लागला तुमचा. निशाण ध्यानाचे लागते म्हणजे काय, ध्यान लागतो तुमचा. ध्यानातून सगळ्या गोष्टी आहेत. जो ध्यान करत नाही त्याला ज्ञान अजिबात होणार नाही. ज्ञान जरी झालं त्याला तरी आत्मज्ञान होणार नाही. आणि इथं तर लिहिलंय, संपूर्ण गीता सांगते, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान झालं नाही, आपल्याच आत्म्याचं आपल्याला ज्ञान झालं नाही, तर केलेले सर्व कर्म फुकट जातील. मिळालेला मनुष्यदेह नरकात जाईल सांगितलंय. मिळालेला मनुष्यदेह, या देहाचा आपण काय करू, नरक करू आपण. नरक म्हणजे काय, नरक म्हणजे नरक म्हणजे काय, नरक म्हणजे परत जन्माला येणं. नरक म्हणजे काय, आईच्या पिंडामध्ये जाणं, कुठल्या पण योनीमध्ये जाणं, तिथे नरक आहे. आणि त्याला नरक सांगितलंय. नरक म्हणजे असं काही नरक नाही बरं का कुठे. नरक म्हणजे काय, असतील ते असतील, आपल्याला घेणं नाही. नरक म्हणजे काय समजून घ्या. नरक म्हणजे कुठल्याही योनीमध्ये माणूस गेल्यानंतर तिथे नरकच असतो आईच्या पिंडामध्ये. आणि त्या नरकाच्या यातना असतात. आणि त्या यातना भोगणं म्हणजे नरक यातना. मग तो कुत्र्याच्या असो मांजराच्या असो, पण तिथे पण नरकच सांगितलंय. म्हणून प्रत्येकाला वाचायचं असेल तर मनुष्यदेह मिळालेला आहे. आणि मनुष्यदेहातून आपल्याला भगवंताची प्राप्ती करता यायला पाहिजे. एवढं जर आपल्याला करता आली नाही तर आपल्याला मिळालेली संधी आपल्या हातातनं गेली, तरी तो कोणाचे बा काय गेले, ज्याचे त्याने अनहित केले. यमदमा अवकाळा आणले, तीर्थे ठायावरून उठविले. यमलोकीची खुंटली राहती आघवी. यमदमा कळा अवकाळा आणली. काय सांगतात, यम म्हणजे मनाचा निग्रह, आणि दम म्हणजे इंद्रिय दमन. अवकाळा आणली म्हणजे कीर्तन तुमचा जर रोम रोम भजन करायला लागले, अखंड चिंतन विठोबाचं चालू झालं, नखशिकांत कीर्तन चालू झालं, उठताना बसताना खाताना पिताना झोपताना सर्व काही करताना जर तुमचं अखंड जर कीर्तन चालू झालं, कीर्तन म्हणजे नामस्मरण जर चालू झालं, तर तुम्हाला इंद्रिय दमन करायची गरज नाही, मनोनिग्रह करण्याची गरज नाही. एरवी तरी येणे योगे इंद्रिया विंदान लागे, जै चित्त भेटोरी गे आपण पेया. ज्ञानोबा सांगतात, आसनाची या गाडी का, आम्ही जो मार्ग सांगितला निका, त्याने होईल तरी होय का, निरोध येया. एरवी तरी येणे योगे इंद्रिया विंदान लागे, चित्त भेटोरी घे आपण पेया. आपलं चित्त आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याला भेटायला येतो, पण आसनाची या गाडी का, आसनावर तुम्ही बसून गाढ ध्यान लागलं पाहिजे.
आम्ही जो अभ्यास सांगितला नाही का, जो अभ्यास सांगितला आहे त्या अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला या भजनाची आवड होते, कीर्तनाची आवड होते. आणि तो कीर्तन सांगितलंय, सदा नाम घोषे करू हरिकथा, त्याने माझ्या चित्ता समाधान लिहिलंय. सदा नाम घोषे, सातत्याने त्या नामाचा जयघोष, त्या नामाचा घोष आपल्या आतमध्ये, ते नाद ब्रह्म आपल्या आतमध्ये घुमत राहायला पाहिजे. तरच आपल्या मनाचा काय होईल, मनोनिग्रह होईल, इंद्रिय दमन आपोआपच होतील. अहो सगळ्या गोष्टीवर एकच औषध आहे आणि सगळ्या मंत्रांचा राजा एकच होतो म्हणजे नाम आहे. आणि सगळ्या गोष्टींवर एकच उपाय ते म्हणजे नाम आहे. आणि ज्या नामातून सृष्टी निर्माण झाली ते नामच आपल्या हातात नाही. हरी आला हाता मग काय भाई चिंता, तुका म्हणे हरी काही उरून देऊ रे, झाला सफल व्यापार. तुकाराम महाराज सांगतात की मला देह ज्या कारणासाठी मिळाला, ज्या कीर्तनासाठी, ज्या भजनासाठी मिळाला, ते भजन मी पूर्ण केलं, झाला सफल व्यापार, माझा इहलोकीचा व्यापार सफल झाला. कितीतरी सांगण्यासारखं आहे. आणि भजन करता करता तुकाराम महाराज सांगतात हरी आला हाता, एकदा हातात माझ्या आला तो, मग काय भय चिंता. प्रत्येक जीवाला भय आणि चिंता लागलेली आहे आणि ती चिंता पण दूर जातो आणि भय पण दूर जातो आणि जन्ममरणाचा फेरा चुकवता येतो माणसाला. भीती कसली माणसाला? मरणाची. मरणाआधी सावध व्हावे आणि हरिभक्तीस सादर व्हावे. मरणाच्या आधी सावध व्हा, हरिभक्तीला लागा. हरी भरला घनदाट हरी दिसे, हरी हाच वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. हरी हाच वैकुंठ, तो नाम तोच वैकुंठ आहे. सगळे नामाला संज्ञा आहेत बरं का, सगळ्या गोष्टी नामालाच आहेत. कारण नामातूनच सृष्टीची निर्मिती झालेली आहे, नामातूनच तुमचा आमचा जन्म झालेला आहे. सृष्टीच्या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकलाची होता, मज ईश्वरा ते न ओळखे. न सृष्टी रचू शके, तो थोरू केला एके नामे जेने. बघा, संपूर्ण सृष्टीची रचना नामातून झालेली आहे. परिसृष्टीच्या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा, आणि अर्जुना सृष्टीच्या पूर्वी त्या निर्गुण निराकाराने ब्रह्माला पाठवलं आणि त्याला सांगितलं जा सृष्टीची रचना कर. ज्ञानोबा 17व्या अध्यायामध्ये सांगतो बरं का, पूर्वीगा विरोत्तमा, विरोत्तमा म्हणजे अर्जुना, वेडा ऐसा ब्रह्मा एकलाच होता, पाठवलं त्याला, एकला वेडा झाला तो. मग ईश्वरा ते न ओळखे, न सृष्टी रचू शके. ईश्वराची ओळख विसरला, सृष्टीची रचना पण करता येत नाही. तो थोरू केला एके नामे जेने. त्याला नंतर अरे बापरे आपल्याकडे नाम आहे, त्यांनी बघितला नाभीकडे, आपल्या नामस्मरण चालू करायला पाहिजे. आणि त्याने नाभीतून सृष्टीची रचना उत्पन्न केलेली आहे आणि नाभीच्या ठिकाणी नाम आहे आणि त्या नाभीकडे त्यांनी लक्ष दिला ब्रह्माने आणि संपूर्ण सृष्टीची रचना निर्माण केली. केवढं प्रगल्भ ज्ञान आहे आणि मूळ ज्ञान आहे बरं का. मूळ संकल्प हरिसंकल्प. म्हणून मानत मानत जावे मुळाकडे. आपण मुळाकडे गेलो तर आपल्याला हे ज्ञान सापडेल. आपण नुसतं त्या पानांना पाणी घालतो, फांद्यांना पाणी मारतो, पोहोचेल का मुलाला पाणी पोहोचेल? म्हणून पाहता आपले मूळ स्थान, सहजची उडे अज्ञान. या नाव बोलीजे ब्रह्मज्ञान, मोक्षदायक तोच आपल्याला मोक्षाला नेल. संत रामदास सांगतात पाहता आपले मूळ स्थान. मूळ स्थान काय आपलं? तर ते हरीचं नाम आहे. सहजची उडे अज्ञान, अज्ञानाचा नाश होऊन एका क्षणात अज्ञानाचा नाश होतो. एका क्षणात, काहीच वेळ लागत नाही. 7 रांजण भरण एवढी पापं केली कोणी? वाल्याकोलीने. राहिले का त्याच्याकडं? रामायण लिहिला प्रत्यक्ष कशाच्या जीवावर? नामाच्या जीवावर. आणि रामाला यावं लागलं, रामायण रामायण रामाला यावं लागलं.
एवढं लिखाण केलं बघा. हे कशाच्या जीवावर? एक नामाच्या, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. सगळी पापं जळून गेली वाल्मिकी ऋषीची आणि जगामध्ये नाव त्याचा अमर झाला. तसं आपल्याला व्हावं लागेल. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. तुकाराम महाराज तुम्ही तसं व्हा. आत्ता पण ते तत्व तेवढं शक्तीचं आहे, तेवढं ताकदीचं आहे. पण आपल्याला ते जमलं पाहिजे. आपल्याला जमत नाही. जमण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? तर श्री गुरु नायके पूर्ण कृपा केली. गुरूंची कृपा पाहिजे. गुरुकृपा जोपर्यंत होत नाही, गुरुचं अंतःकरण तुम्हाला राखता येत असेल तर ताबडतोब ज्ञान आहे. गुरुचं अंतःकरण जरा जरी तुम्ही राखलं नाही तर तुमचं अंतःकरण मलिन होईल. ज्ञानोबाला सांगतात, येरी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोजवले. असे बघा, ज्ञानोबाराने गुरुंना किती वरच्या लेवलची मान्यता दिली. एरवी तरी मी मूर्खू, मी मूर्ख आहे म्हणतात. जरी झाला अविवेकू, माझ्याकडनं जरी काय झाला तरी संत कृपा दीपकू, संतांची कृपा हाच दीपक आहे. आणि तू एकदा संतांची कृपा दीपक तो जर पेटला तर आपल्याला सगळं काय करता येईल त्याच्या प्रकाशामध्ये. संत कृपा दीपकू, संतांची कृपा हाच दीप आहे, हाच दीपक आहे. आणि ते एकदा संतांनी आपल्यासमोर दिवायला असा पेटून आपल्यासमोर ठेवला तर आपल्याला सगळं लिखाण करता येईल. संतांचा दिवा आहे तो. आणि संत हीच ज्ञानगंगा बरं का. ज्ञानगंगा म्हणजे कुठली? संतांच्या हृदयातून निघणारी जी गंगा आहे ती ज्ञानगंगा. हीच ज्ञानगंगा ज्ञानोबाराने आपल्यापर्यंत आणलेली. हिचं नाव भावार्थ दीपिका होता या ज्ञानेश्वरीचा. भावाचा अर्थ आपल्या आतमध्ये आला पाहिजे. तुमचा भाव हाच तुमचा देव आहे. भावे विना देव न कळे निसंदेह. भावाशिवाय देव नाही कळणार. गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय अनुभव नाही हो. यमदमा अवकला आणली म्हणजे ह्या कीर्तनाच्या नटनाचेतून काय झालं की मनोनिग्रह करायची गरज नाही, इंद्रिय दमन करायची गरज नाही. आपोआपच भजन चालू होतो. पण कीर्तन तुमचं अखंड चाललं पाहिजे. कीर्तन तुमचा व्यवस्थित चालू झाला तर त्या कीर्तनाच्या माध्यमातून अंतःकरणामध्ये असलेलं विषय, अंतःकरणामध्ये असलेलं मळ विक्षेप आवरण, अंतःकरणामध्ये असलेला अहंकार आपल्यातला बाजूला होतो आणि आपला कीर्तन आपोआप चालू होतं. आपोआपच. कारण कीर्तनच आपल्या आतमध्ये आहे. देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील. प्रत्येक मनुष्य स्वभावताचं भजन चालू आहे त्याचा. कीर्तन अखंड चालू आहे त्याचा. झाले असे केवळ माझ्यासाठी आहे बघा. मीच त्यांना तसं बनवलं आहे. परिज्ञाने विननाशील. तो ज्ञान तुमच्याकडे नसल्यामुळे माणसाचा नाश होतो. नाश. यमदमा अवकाला आणली तीर्थे ठायावरून उठली बघा. तीर्थाला पण किंमत नाही का? अखंड कीर्तन चालू झालं. तीर्थालाही किंमत नाही. यमलोकीची खुंटली राहते आगरी. अगदी यमकिंकर ते यमाचं किंकर ते पाश घेऊन फिरायला लागले. कोणी आम्हाला भेटतो का आमच्या जाळ्यामध्ये? एक पण माणूस सापडला नाही का? सगळ्यांचंच कीर्तन चालू झालं. आणि म्हणून तीर्थे ठायावरून उठविले. तीर्थालाही किंमत नाही. माणसं तीर्थाला जातात. तीर्थामधून आपल्याला आंघोळ काय करतात, काय काय करतात, याच्यातून आपला शरीर शुद्ध होईल. पण मनाच्या शुद्धीसाठी आपल्याला कीर्तनच चालू व्हायला पाहिजे. मनाचं शुद्धीकरण आपल्याला पाहिजे असेल, अंतःकरणाची शुद्धता असेल तर अंतःकरणाची शुद्धता आपल्याला हरिनामातूनच शुद्ध होईल. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामातून होतो. असा होत नाही बरं का. सरळ सरळ तुकोबाऱ्या सांगतात, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामातून. यमलोकीची खुंटली राहते आगवे. यमलोकांचे पाश रिकामे पडले
यमलोकांना एक पण जाळ्यात माणूस येत नाही, कारण पापच नाही उरले. काय लिहिले? यम म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे. यम म्हणायला लागले की आता कोणाला आपण ही सजा द्यायची, दमू म्हणे कवना ते दमावे. म्हणजे मन सांगायला मनोनिग्रह पण करण्याची मन पण रामरूप झालं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्ती पदाशी आले. मनच रामरूप झाले. आता मनाला का निग्रह करण्याची गरज आहे का? मनच सुद्धा अखंड भजन करायला लागले. दमू म्हणे कवना ते दमावे. इंद्रिय म्हणायला लागली आता दमन काय करायची गरज आहे? इंद्रिय भजन करायला लागली, कान भजन करायला लागले बरं का, वाचा भजन करायला लागली, डोळे भजन करायला लागले, रोम रोम भजन करायला लागला. त्याला कीर्तन म्हणतात, लक्षात घ्या. म्हणून कीर्तन चांग कीर्तन चांग होया अंग हरिरूप. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग, कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होया अंग हरिरूप, होया अंग हरिरूप, होया अंग हरिरूप. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग. बघा काय सांगितलंय, कीर्तनच चांगलं आहे जगामध्ये ना. कीर्तनातून आपला संपूर्ण शरीर रामरूप होतो. संपूर्ण होय अंग, संपूर्ण शरीरच माणसाचं काय होतं, शरीरच माणसाचा रामरूप होतो. म्हणून सकळांशी येथे आहे अधिकार, सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना अधिकार आहे. हरीच्या नामातून आपला उद्धार करण्याचा अधिकार प्रत्येक जड जीवाला आहे. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदाशी नाही. औषध घ्यायचीच गरज नाही. औषध हाच हरिनाम, हाच औषध आहे. जो तुम्हाला नाम मिळालेला आहे तो नाम हाच औषध आहे. सगळ्यांवरती एकमेव उपाय ते म्हणजे हरिनाम. या जगामध्ये प्रत्येक गोष्टीवरती एकच उपाय आहे आणि तो म्हणजे नाम, हरिनाम. ऐका जनार्दनी तेच झाले धन्य जे ही हरिनाम सेविले. ज्यांनी हरिनाम सेवन केला त्याचे सगळे रोग दूर झाले. आता त्या वाल्याकोणी एवढी पापं केली असतील बघा, विचार करा. त्याला किती व्याधी लागल्या असत्या. हिशोबने एवढे त्याच्या शरीराला त्याला व्याधी सहन कराव्या लागल्या असत्या. पण त्यांना नारद महर्षीसारखे ऋषीमुनी भेटले आणि त्यांनी नाम दिलं त्यांना आणि नामाचं चिंतन करायला लावलं त्याला. आणि नामाच्या चिंतनातून सर्व पाप त्याची नाहीशी झाली आणि तो पूर्णपणे शुद्ध झाला. अंतरीचा अंतरात्मा शुद्ध झाला आणि प्रत्यक्ष राम येऊन त्याच्या हृदयामध्ये बसला आणि रामानेच स्वतःहून रामायण लिहिलं. शतकोटी रामायण लिहिलं आणि त्या रामालाच रामाचा जन्म तेव्हा नव्हता. मग त्याने कोणतं नाम जपलं, कुठल्या देवाचं नाव जपलं त्यांनी? तर त्याने आत्मदेवाचं नाव जपलं, आत्मारामाचं नाव जपलं. आत्मा हाच राम आहे, कारण त्यावेळेला रामच नव्हता, जन्मालाच आला नव्हता. मग त्याच्या भजनातून, वाल्मिक ऋषीच्या त्याच्या कीर्तनातून एवढं कीर्तन, त्याचं कीर्तनामध्ये एवढी शक्ती होती की प्रत्यक्ष भगवंत राम प्रत्यक्ष आला आणि त्याने स्वतःचं जे काय कलियुगामध्ये राम जन्माला येणार आणि त्याची धर्मपत्नी सीता असणार, रावणाबरोबर युद्ध होणार, सगळं लिहून ठेवलं. आणि तसंच्या तसं भगवंताला जे काय वाल्मिक ऋषीने लिहिलं ते भगवंताला करावं लागलं. कारण काय, भगवंत कोणाचा ऐकतो तर संतांचा ऐकतो. संतांविना प्राप्ती नाही असे वेद देत असे ग्वाही. वेद पण सांगतात की संतांशिवाय प्राप्ती नाही.
मग संततेची देव निमित्त त्या प्रतिमा निमित्ताला आहे तो, पण संतच देव आहेत. ऐसे माझी नाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, नाहीची करीती विश्वाची दुःखे, अवघे जगचे महासुखे दुमदुमीत भरले. बघा, त्या कीर्तनाच्या नटनाचेतून, कीर्तनाच्या माध्यमातून जगामध्ये सर्व प्राण्यांची दुःखे नाहीशी करतात. बघा, सर्व जेवढे प्राणी आहेत, जेवढे माणसं आहेत, जेवढे जीव आहेत, त्या सर्व जीवांचा उद्धार कशातून होतो? तर नामघोषे, म्हणजे नामघोष आपला चालू झाला. म्हणजे सततम कीर्तयंत माय, म्हणजे सातत्याने कीर्तन जर चालू झाला, ऐसे माझनी नामघोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे. सर्व विश्वाचा दुःख आहे. विश्वाचा दुःख म्हणजे काय? अहो, ह्या मृत्यू लोकामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी आहेत. जन्माला येणं आणि मरणं, ही सगळ्यात मोठी आपल्याला काय लागलेली आहे? ही सगळ्यात मोठी आपल्याला व्याधी लागलेली आहे. या सगळ्यात मोठा आपल्याला रोग लागलेला भवरोग म्हणतात. आणि या भवरोगातून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर त्याला कलियुगी उद्धार हरीच्या नामे. का बरे आम्ही पण ओरडून सांगतो, नाम घ्या, नाम घेता राहू नका. पुढे जामीन आहे. तुका सांगतात की मी जामीन राहील ना तुम्हाला, तुकाराम महाराज सांगतो. पण तुम्हाला या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सोडवण्यासाठी मी तुमच्यासाठी जामीन राहील. पण तुम्ही नाम घ्या. तुम्हाला सांगतात बरं का तुकोबऱ्या, प्रत्येक जड जीवाला सांगतात की तुम्ही नाम घ्या. ऐसेने माझ्यानी नाम घोषे, नाहीची करीती विश्वाची दुःखे. याप्रमाणे माझ्या नामघोषाने जगातील सर्व प्राण्यांची दुःखे नाहीशी करतात. कोण करतात? तर संतच सगळ्या प्राणीमात्रांची, जडजीवांचा उद्धार करण्यासाठी त्या हरिनामाचा काय करतात? उद्घोष करतात. हरिनामाचा उद्घोष करतात. नामघोषे, ढवळलेले जग, संपूर्ण जग त्याने नामाच्या घोषातून, नामाच्या नादातून, नादब्रह्मातून संपूर्ण विश्व ढवळून काढले या संतांनी. आणि त्यांचे अनुभव त्यांनी लिहून ठेवलेत. आणि प्रत्येक जड जीवाला जर तरायचं असेल तर तुम्ही नाम घ्या, नाम घेता राहू नका. तुकाराम महाराज लिहितात. सगळे संत तेच सांगतात, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. आणि सर्व जग ब्रह्मसुखाने दुमदुमूत भरून जाते. बघा, दुमदुमून जाते. संतांनी हेच पणच केलाय की प्रत्येक जीवाला नामघोष करायला शिकवायचा. नामाचा नाद ब्रह्म, नामाचा प्रकाश, नामाचं चैतन्य, हे प्रत्येक जीवाला संत येतात आणि ते शिकवतात. आणि एकदा का नामाचा प्रकाश, नामाचं दुमदुमणं, नामाचा जयघोष तुमच्या अंतःकरणामध्ये सुरू झाला तर संपूर्ण जग ढवळून निघतो. म्हणजे संपूर्ण जगामध्ये त्या ब्रह्मनामाचा काय होतो? ब्रह्मनामाचा नाद ब्रह्म चालू होतो. म्हणून ज्ञानोबाला सांगतात, ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनिकी जो धांदा, ह्या सो सीन नुसुधा द्रष्टा दृष्टी तो. ब्रह्मनाम श्रद्धा, ब्रह्मनामावरच श्रद्धा ठेवा. सांडूनिकी जो धंदा, ब्रह्मनाम टाकून जे काय करशील तो धंदा होईल. मग आता धंदाच मांडलाय सगळ्या आश्रमवाल्यांनी, पंथांनी. ब्रह्मनामच नाही त्यांच्याकडं. ब्रह्मनाम श्रद्धा, मी नाही म्हणत बरं का, ज्ञानोबाला सांगतात, ब्रह्मनाम श्रद्धा सांडूनिकी जे धंदा, ह्या सो सीन नुसुधा. जर आपण ते ब्रह्मनाम घेतलं नाही आणि दुसरं काही पण केलं तर आपल्याला सीन होईल, त्रास होईल, परत जन्माला यावं लागेल, जन्माला फेऱ्यात लटकावं लागेल. दृष्टा दृष्टी जो, म्हणजे हे लोकात पण सुख नाही आणि पुढच्या परलोकात पण सुख नाही. दोन्हीकडं सुख नाही. आणि दोन्हीकडं सुखी ठेवणारा नाम, सदा नाम घोषे करू हरिकथा, तेने माझ्या चित्ता समाधान. समाधान पाहिजे हो. समाधान म्हणजे काय? अखंड चिंतन. सदा नाम घोषे करू हरिकथा, तेने माझ्या चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असे. सर्व सुख ल्यालो, त्या नामसंकीर्तनातून सर्व सुख आपल्याला
मिळतो, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार. बघा हरिनामाला काय उल्लेख केलेला आहे? अलंकार, शांतीचा अलंकार, सुखाचा अलंकार, ज्ञानाचा अलंकार, वैराग्याचा अलंकार, प्रज्ञा जागृत होण्याचा अलंकार, हे सगळे अलंकार आहेत. आणि ते अलंकार आपल्याला परिधान करायला मिळतात. पण कशातून? नामघोष ढवलेले जग. नामाच्या घोषणेतून जग ढवळलं जातं. तसं तुमचं अंतःकरण ढवळलं गेलं पाहिजे या नामसंकीर्तनातून. आणि असो ऐसा कोठे आठवती नाही, देहीच विदेही भोगुदशा. देहामध्ये असतानाच विदेही झाले संत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो न दे अंगी, लागो न दे नेदू पाप पुण्यांगा. तुकाराम मला सांगतो की आम्ही नामघोष करता करता, नामस्मरण करता करता, नामाचं संकीर्तन करता करता, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्नीसारखा आमचा देह झाला, म्हणजे ज्ञान अग्नी बरं का, झालो अग्निरूप. लागो न दे पाप पुण्यांगा. आमच्या अंगाला पाप स्पर्श पण करू शकत नाही. का? तर कीर्तनाचे नि नटनाचे. नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे. प्रायचित्ताची गरजच नाही, सगळ्या संकटांचा नाश होऊन जाईल. पण नाम पाहिजे हो. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील जनी. ज्ञानोबाला सांगतात बरं का, ज्ञानोबाला सांगतात नामापरते तत्व. नाम हे तत्वरूपाने आहे. नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जाशील जनी. ज्या पंथामध्ये जाशील त्या पंथामध्ये जर नाम नसेल, ध्यान नसेल, तर फुकट जाशील संत ज्ञानोबा. नामापरते तत्व नाही रे अन्यथा, ते तत्वरूपाने आहे. आणि ते आपल्या रोमारोमामध्ये अखंड सुरू आहे. प्रत्येकाच्या जड चेतनमध्ये तेच नाम आहे. अज्ञानी असो ज्ञानी असो त्यांच्याकडे तेच नाम चालू आहे, पण त्यांना त्याची ओळख नाही. आणि ते कीर्तन आपलं सुरू व्हावं म्हणून ज्ञानोबाने एवढ्या उभ्या लिहिल्यात आपल्याला. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती. ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.